समीर आणि संदीप दोघे एकदम जिवलग मित्र. अगदी कॉलेजपासून. कॉलेज संपून 2 वर्ष उलटली होती. दोघे चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला होते. दोघांचंही लग्न अजून झालं नव्हतं, पण दोघांनाही गर्लफ्रेंड मात्र होत्या. समीरची अनिता आणि संदीपची कविता. ती शुक्रवारची दुपार होती. समीर खूप आनंदात होता. संदीप, आज तू आणि कविता माझ्या घरी संध्याकाळी या. एक छोटी पार्टी आहे, फक्त तुम्ही दोघे आणि आम्ही दोघे, समीर म्हणाला. अरे पण असे अचानक का? काय झालं ते तर सांग, संदीप म्हणाला. तुम्ही घरी या रे, इकडे आल्यावर सांगतो. आणि आजची रात्र इथेच राहा. उद्या शनिवारच आहे, सुट्टी आहे, समीर म्हणाला. ठीक आहे, डन, संदीप म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. संदीपने कविताला फोन करून तिला तसं कळवलं आणि संध्याकाळी 6 वाजता तो तिला घेण्यासाठी तिच्याकडे गेला. तिला पिकअप करून संदीप आणि कविता समीरच्या घरी पोचले. सगळं घर आतून हलक्याशा सजावटीनं उठून दिसत होतं. सगळ्यांच्या गळ्याभेटी झाल्या. चला वर टेरेसवर, समीर म्हणाला. ते सगळे वरती टेरेसवर गेले तर तिथे अतिशय सुंदर असं डिनर टेबल सजवण्यात आलं होतं. बियर, विस्कीच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. इतर खाद्यपदार्थ होते. फुलांनी सजावट केली होती. अरे वा, अरे पण हे सगळं काय आहे आणि कशासाठी, संदीपनं विचारलं. हो ना, काय अशी गुड न्यूज आहे, कवितानं सुद्धा विचारलं. अरे माझं प्रमोशन झालंय, मी आता मुख्य अधिकारी झालोय कंपनीमध्ये. अरे वा, अभिनंदन, संदीप आणि कविता एकदम म्हणाले. आजची पार्टी म्हणूनच आहे, समीर म्हणाला. पार्टी सुरू झाली. ड्रिंक्स घ्यायला सुरुवात झाली. वरून चंद्राचा आणि चांदण्यांचा प्रकाश खाली येत होता. पार्टी रंगात आली. समीर, आता तुझं काम वाढणार. त्याच्या आत आपण कुठेतरी सहलीला जाऊ यार, संदीप म्हणाला. अगदी मनातलं बोलला संदीप. हो ना, आम्हाला सुद्धा खूप बोर झालंय. किती दिवस झाले कुठे आपण गेलो नाहीये, अनिता आणि कविता सुद्धा म्हणाल्या. आजच ठरवू कुठं जायचंय ते, नंतर राहून जातं, कविता म्हणाली. 23 डिसेंबर ते 26 डिसेंबर अशी सहलीची तारीख ठरली. तसे सगळ्यांनी आपापले मोबाईल काढले आणि इंटरनेटवर सहलीला कुठं जायचं याचा शोध सुरू झाला. गोव्याला जाऊ, अनिता म्हणाली. नको ग, खूप कॉमन झालं आहे. किती वेळा जायचं तिथे, कविता म्हणाली. माथेरानमध्ये काही बघायचं का हॉटेल, संदीप म्हणाला. संदीप, कुठेतरी ऑफबीट ठिकाणी जाऊ ना, म्हणजे खास फक्त आपल्यासाठी व्हिला वगैरे बघू, जिथे आपण चौघेच असू, समीर म्हणाला. सगळ्यांनाच ते पटलं आणि अशा एका व्हिलाचा शोध सुरू झाला. अरे हे बघा काय भन्नाट आहे, समीर एकदम ओरडला. तसे सगळे त्या कॉटेजचा व्हिडिओ पाहू लागले. नागझिराच्या दाट जंगलात असलेलं डिसूझा कॉटेज. हे काय भारी आहे यार, संदीप म्हणाला. बापरे, अरे इथे जंगली जनावरं पण येत आहेत. व्हिडिओमध्ये 2 वाघांचा वावर त्या कॉटेजच्या जवळ असल्याचे पाहत कविता म्हणाली. 3 बेडरूम्स, 1 हॉल, वरती टेरेस आणि आजूबाजूला घनदाट जंगल. वाह, इथेच जायचं आपण, समीर म्हणाला. चल लाव फोन, लगेच बुक करून टाकू, संदीप म्हणाला. तसे त्यांनी बघितले, पण फोन नंबर कुठेच दिला नव्हता. इंटरनेटवर फक्त तिथे कसं पोचायचं ते दिलं होतं. अरे असा कसा फोन नंबर नाही दिला त्यांनी, अनिता उद्गारली. सगळ्यांनी इंटरनेटवर खूप शोधलं, पण डिसूझा कॉटेजचा नंबर त्यांना कुठेच मिळाला नाही. मी काय म्हणतो, आपण डायरेक्ट जाऊ, समीर म्हणाला. अरे पण तेव्हा तिथे जागा नाही मिळाली तर, कविता म्हणाली. अरे नाही मिळाली तर दुसरं हॉटेल बघू जवळपास, कुठेतरी मिळतीलच ना रूम्स, समीर म्हणाला. पण समीर, याच्या आजूबाजूला घनदाट जंगल सोडून आसपास काहीच दिसत नाहीये. जवळपास एक सुद्धा हॉटेल दिसत नाहीये. जी हॉटेल्स दिसतायत ती त्या कॉटेज पासून 30 किलोमीटरवर आहेत, अनिता म्हणाली. हो ना, आपण कुठल्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये जाऊ, कशाला जंगलात राहायचं, कविता म्हणाली. हे बघा, आपण एक काम करू. आपण 23 आणि 24 डिसेंबरचं बुकिंग एका हॉटेलमध्ये करू. 23ला त्या हॉटेलमध्ये राहू. 24ला सकाळी आपण आपले सामान घेऊन चेकआउट न करता त्या डिसूझा कॉटेजला जाऊ. 24 आणि 25 डिसेंबरला ते कॉटेज उपलब्ध असेल तर डिसूझा कॉटेजला राहू आणि कॉटेज उपलब्ध नसेल तर परत आपल्या हॉटेलला येऊ.
30 किलोमीटर म्हणजे जास्तीत जास्त 1 तास, समीर म्हणाला. सगळ्यांनाच ते पटलं. तसे त्याच क्षणी त्यांनी नागझिरातील एका हॉटेलचं बुकिंग 2 दिवसांसाठी केलं. पार्टी करून दुसऱ्या दिवशी संदीप आणि कविता त्यांच्या घरी निघून गेले. 22 डिसेंबरची सकाळ उजाडली. ते संध्याकाळी निघणार होते. तसे 4ही जण नागझिराकडे जाण्यासाठी निघाले. ते 23 डिसेंबरला सकाळी नागझिरातील हॉटेलला पोचणार होते. गाडीत नेहमीप्रमाणे धमाल सुरू होती. ब्रेक घेत घेत हळूहळू ते सकाळी नागझिरातील हॉटेलला पोचले. तिथे ते डिसूजा कॉटेजबद्दल जाण्याबद्दल बोलत होते. रात्र झाली तसे ते सगळे झोपायला आपापल्या खोलीत निघून गेले. त्याच रात्री समीरच्या दारावर टकटक झालं. त्यानं दार उघडलं तर हॉटेलमध्ये काम करणारा एक मुलगा होता. साहेब, मी तुमची बोलणी ऐकली, पण त्या डिसूजा कॉटेजला जाऊ नका. खूप भयंकर जागा आहे ती आणि तिथे जाण्यास बंदी देखील आहे. तो मुलगा समीरला म्हणाला. ठीक आहे, आम्ही आमचं बघू, असं म्हणत समीरनं दरवाजा लावून घेतला. ती रात्र त्यांनी तिथेच घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ठरल्याप्रमाणे ते डिसूजा कॉटेजला जायला निघाले. इंटरनेटवर त्यांच्या हॉटेलपासून डिसूजा कॉटेजपर्यंतचे अंतर 30 किलोमीटर दाखवत होते. मुख्य रस्ता सोडून त्यांनी आता जंगलात प्रवेश केला. ते इतके घनदाट जंगल होतं की वरून येणारा सूर्यप्रकाश देखील खालपर्यंत पोचत नव्हता. रस्ता सुद्धा अतिशय खराब होता. त्यामुळे त्यांचा वेग आता मंदावला होता. इतक्यात त्यांना एक पाटी दिसली डिसूजा कॉटेजकडे. तसे त्या दिशेला गाडी वळवून ते जाऊ लागले. बराच वेळ ते गाडी चालवत होते. समीर, अरे आपल्या हॉटेलपासून ते कॉटेजपर्यंतचं टोटल अंतर 1 तासाचं आहे. जी पाटी पाहून आपण वळलो तिथून आता 1 तास झाला आपण चाललो आहोत, पण काहीच दिसत नाहीये, संदीप म्हणाला. इतक्यात त्यांना समोरच काहीतरी दिसू लागलं. ते बघ, बहुतेक तेच असावं, समीर म्हणाला. जवळ येताच त्यांना ते कॉटेज दिसलं. त्या कॉटेजच्या मुख्य दाराबाहेरील भिंतीवर लाल अक्षरात लिहिलेला बोर्ड होता, डिसूजा कॉटेज. कॉटेज सुरू होण्यापूर्वी एक मोठं अंगण होतं. ते तिथे थांबले आणि गाडीतून उतरून इकडे तिकडे बघू लागले. पक्ष्यांच्या किलबिलाटाशिवाय इतर कुठलाच आवाज येत नव्हता. इतक्यात त्यांना कॉटेज बाहेर एक म्हातारी खुर्चीवर बसलेली दिसली. तिचे केस पांढरे आणि लांब होते. ते मोकळे सोडले होते. तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला होता आणि ती मान मागे रेलून आकाशाकडे बघत होती. एक्सक्यूज मी, समीर उद्गारला. तसे त्या म्हातारीनं त्यांच्याकडे कटाक्ष टाकला. आम्ही इंटरनेटवर या कॉटेजविषयी माहिती पाहिली होती. पुढच्या 2 दिवसांसाठी मिळेल का आम्हाला इथे राहायला, समीर म्हणाला. ती म्हातारी उठली आणि गेट बाहेर थांबलेल्या त्या 4 जणांकडे आली. हो, मिळेल. कॉटेज रिकामेच आहे. तुम्ही चलात, तुमचं सामान विजू आणेल, म्हातारी म्हणाली. हो, पण चार्जेस काय आहेत, संदीपनं विचारलं. इथे तसं कोणी जास्त येत नाही. तुमच्या मनानं काय द्यायचं ते द्या निघताना, म्हातारी म्हणाली. ते ऐकून सगळे स्तंभितच झाले आणि आनंदी सुद्धा. विजू, यांचं सामान आत घे, म्हातारी ओरडली. तसे एक मध्यम वयातील माणूस बाहेर आला आणि त्याने गाडीतून सगळं सामान आत नेलं. सगळे आत आले आणि इकडे तिकडे बघू लागले. चला, तुम्हाला तुमच्या रूम्स दाखवतो, असे म्हणून विजू वरती जाऊ लागला. तसे ते 4ही जण त्याच्या मागे वरती गेले. खोलीत सामान ठेवून झालं. विजूनं टेरेसचं दार उघडलं आणि ते सगळे टेरेसवर आले. तिथला परिसर त्यांनी जसा व्हिडिओ पाहिला होता तसाच अतिशय निसर्गरम्य होता. काय मस्त नजारा आहे. चहूबाजूनी डोंगर, गर्द झाडी. वाह, समीर म्हणाला. हो ना यार, इथे रात्री ड्रिंक्स घ्यायला काय मजा येईल, संदीप म्हणाला. इतक्यात विजू म्हणाला. दुपारचं जेवण 2 वाजता मिळेल आणि रात्रीचं 8 वाजता. विजू, तू असं कर, जेवण तयार करून ठेव. आज रात्री आम्ही उशिरा जेवू. आम्ही आमचे घेऊ, समीर म्हणाला. तसे ठीक आहे, असं म्हणून विजू खाली निघून गेला. सगळेच दमले होते, त्यामुळे सगळे विश्रांती घ्यायला आपापल्या खोलीत निघून गेले. त्या थंड आणि शांत वातावरणात त्यांना खूप गाढ झोप लागून गेली. बराच वेळ ते झोपले होते. अचानक कसल्या तरी आवाजानं संदीपला जाग आली. त्याने डोळे उघडले आणि आजूबाजूचे दृश्य पाहून त्याला धक्काच बसला.
आजूबाजूच्या सर्व दिशा अंधारानं व्यापून टाकल्या होत्या. सगळीकडे फक्त काळोख होता. त्याने मोबाईल बघितला तर त्याला दुसरा धक्का बसला. रात्रीचे 8 वाजले होते. कविता, उठ पटकन. संदीपनं कविताला हलवून उठवलं. अरे हे काय? किती वाजले? आजूबाजूचं दृश्य पाहून ती सुद्धा हादरली होती. 8 वाजलेत रात्रीचे, संदीप म्हणाला. आपण इतका वेळ झोपलो? कविता म्हणाली. पण कविता, आपलं ठीक आहे, पण समीर आणि अनिताला पण जाग आली नाही? चल जाऊन बघू आपण, संदीप म्हणाला. आणि ते समीर आणि अनिताच्या रूम जवळ गेले. त्यांनी त्यांच्या रूमचं दार ठोठावलं तसं समीरला जाग आली. संदीप, काय रे, काय झालं? समीर दार उघडत म्हणाला. अरे बाहेर बघ आणि किती वाजलेत माहित आहे का? रात्रीचे 8, संदीप म्हणाला. काय? समीर ओरडलाच आणि तो आजूबाजूला बघू लागला. त्याचा आवाज ऐकून अनिताला सुद्धा जाग आली आणि ती सुद्धा आजूबाजूचे दृश्य पाहून घाबरलीच. समीर, अरे पण मला वाटत नाही आपण इतका वेळ झोपलो, संदीप म्हणाला. आणि आपल्यापैकी कोणाला जाग कशी नाही आली? अनिता म्हणाली. मला काहीतरी गडबड वाटतेय इथे, कविता घाबरून म्हणाली. थांब, आपण विजूला बोलवू, समीर म्हणाला. तसे त्यांनी विजूला खूप हाका मारल्या पण खालून कुठलाच प्रतिसाद मिळत नव्हता. चल खालती जाऊन बघू, समीर म्हणाला. तसे ते सगळे खाली आले. त्यांनी सगळीकडे पाहिलं पण त्यांना विजू कुठेच दिसत नव्हता. समीर, अरे ती म्हातारी बाई सुद्धा दिसत नाहीये, संदीप म्हणाला. इतक्यात बाहेरून त्यांना पुन्हा कसला तरी आवाज आला. त्यांनी बाहेर पाहिलं तर अंगणातील मुख्य कॉटेजचे दार आपोआप हलत हळूवारपणे कॉटेजच्या भिंतीवर आपटत होतं. हे दार कसं हलतंय? वारा नाही, झाडाचं एक पान सुद्धा हलत नाहीये, अनिता घाबरून म्हणाली. इतक्यात अचानक प्रचंड मोठा गडगडाट झाला आणि त्या कॉटेजमधील वीज गेली. काळोख इतका दाट होता की शेजारी कोण आहे हे सुद्धा दिसत नव्हतं. अरे बापरे, हेच काय ते बाकी होतं, कविता म्हणाली. समीर, आपण इथून निघून जायचं का? मला खूप भीती वाटतीये, अनिता म्हणाली. इतक्यात बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाचा वेग इतका प्रचंड होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं. त्यातच जोरदार वारा सुटला. त्यामुळे पाऊस कॉटेजच्या दारातून आत येऊ लागला. आपण आत जाऊ, पाऊस आतपर्यंत येतोय. पाऊस थांबल्यावर बघू काय करायचं ते, समीर म्हणाला. तसे ते सगळे आत आले. सगळ्यांनी मोबाईलचा टॉर्च लावला आणि त्या प्रकाशात अंदाज घेत ते हॉलमधील सोफ्यावर बसले. इतक्यात परत प्रचंड मोठा गडगडाट झाला आणि विजेचा प्रकाश क्षणभर त्या कॉटेजच्या हॉलमध्ये चमकून गेला. समीर, अनिता किंचाळली. अनिता, काय झालं? सगळ्यांनी घाबरून विचारलं. मला आता माझ्या शेजारी ती म्हातारी बाई बसल्याचं दिसलं, अनिता म्हणाली. अनिता, अगं तुला भास झाला असेल, इथे कोणीच नाहीये. ती म्हातारी इथे असती तर आपल्याशी बोलली असती, समीर म्हणाला. संदीप, मला सुद्धा खूप भीती वाटतेय इथे हॉलमध्ये, कविता म्हणाली. समीर, मला वाटतं आपण वरती आपल्या रूममध्ये जाऊ, संदीप म्हणाला. तसे सगळे कसे तरी अंदाज घेत मोबाईलच्या प्रकाशात वरती आले. संदीप, आपण सगळे एकाच रूममध्ये सोबत राहू. पाऊस थांबला, वीज आली की बघू काय करायचं ते, समीर म्हणाला. संदीपला सुद्धा ते पटलं आणि ते सगळे एका रूममध्ये शेजारी शेजारी बसून राहिले. सगळेच प्रचंड घाबरले होते. काही काळ तसाच शांततेत गेला. कोणी काहीच बोलत नव्हतं. सगळ्यांना पुन्हा डोळा लागला. इतक्यात कविता जोरात किंचाळली. तसे सगळे जागे झाले. कविता, काय झालं? अनितानं विचारलं. कविता थरथर कापत होती. मला आता माझ्या शेजारी संदीप ऐवजी तो विजू दिसला, कविता घाबरतच म्हणाली. कविता, अगं काही काय बोलतीयेस? संदीप, कविताला सावर, समीर म्हणाला. पण संदीप कडून कुठलाच प्रतिसाद आला नाही. सगळ्यांनी संदीपला हाका मारल्या पण संदीप कडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. कविता आणि संदीपनं हातानं अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काहीच अंदाज येत नव्हता. सगळ्यांनी मोबाईल काढून टॉर्च लावून पाहिलं पण संदीपचा कुठेच ठाव ठिकाणा नव्हता. सगळे खूप घाबरले. हा असा अचानक कुठे गेला? समीर म्हणाला. कविता आता अनिताला बिलगून बसली होती. संदीप दिसत नाही त्यामुळे ती खूप घाबरली होती.
तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हते. काय करावे कोणाला काही समजत नव्हते. पावसाचा जोर थोडा कमी झाला होता. त्यांनी सगळ्यांनी बाहेर नजर टाकली. बाहेर आता थोडे अस्पष्ट पण दिसायला लागलं होतं. त्यांना दिसलं की बाहेर एक माणूस त्या भर पावसात कॉटेजच्या मुख्य दारापाशी पाठमोरा बसला आहे. संदीप? समीर पुटपुटला. त्याने त्याच्या कपड्यांवरून त्याला लगेच ओळखलं. ते पाहून सगळेच प्रचंड घाबरले. हा असा पावसात का जाऊन बसलाय तिथे, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. मुली तर खूप घाबरल्या होत्या. मी बघून येतो, समीर म्हणाला. नाही, आम्ही इथे एकट्या थांबणार नाही, आम्ही पण येतो, त्या मुली म्हणल्या. तसे ते कसे बसे घाबरत खाली आले आणि कॉटेजमधून बाहेर येऊन संदीप होता त्या दिशेने जाऊ लागले. कॉटेज ते मुख्य दार या दरम्यान खूप चिखल झाला होता. पाय अगदी गुडघ्यापर्यंत रुतत होते. कसे बसे ते संदीप जवळ आले. समीरने संदीपच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हाक मारली. संदीप? हात लावताच बसलेला संदीप जमिनीवर कोसळला. त्याचा चेहरा पांढरा पडला होता आणि त्याचे डोळे उघडे होते. त्यांना समजलं की संदीपचा आत्मा त्याच्या शरीरातून कधीच निघून गेला होता. ते दृश्य पाहताच कविता तिथेच बेशुद्ध झाली. अनिता आणि समीर कविताला सावरणार इतक्यात त्यांच्या समोरच असलेल्या गाडीचे हेडलाइट्स चालू बंद व्हायला लागले आणि त्यांची गाडी गदा गदा हलू लागली. ते पाहताच अनिता आणि समीरची बोबडीच वळली. अनिता, चल इथून लवकर, समीर ओरडला आणि ते जीवाच्या आकांताने कॉटेजच्या दिशेने धावले. कविताला उचलण्याचं धाडस सुद्धा त्यांचं झालं नाही. त्यांना त्या चिखलामुळे धावता सुद्धा येत नव्हतं. तोच समोरच त्यांना ती म्हातारी दिसली. तिचे रूप खूप भेसूर दिसत होते. तिचे रक्ताळलेले हात, अर्धवट तुटलेले दात, पांढऱ्या केसांना रक्ताचे डाग पडले होते. ती 8 फूट उंच दिसत होती. तिचं अकराळ विकराळ रूप पाहून अनिताची शुद्ध झरपली आणि ती खाली कोसळली. ती सुद्धा तिथेच बेशुद्ध पडली. समीर अनिताला उठवायचा खूप प्रयत्न करत होता, पण ती काही केल्या शुद्धीत येत नव्हती. अनिता त्या चिखलात रुतून बसली होती. ती म्हातारी आता त्यांच्या दिशेनं येऊ लागली. तसे समीरने अनिताचा हात सोडला आणि तो आपला जीव वाचवण्यासाठी कॉटेजच्या डावीकडील दिशेला पळू लागला. त्या चिखलामुळे त्याला धड नीट पळता सुद्धा येत नव्हते. इतक्यात समोर त्याला तशाच असंख्य भयंकर म्हाताऱ्या एकामागून एक प्रकट होताना दिसल्या आणि त्या असंख्य म्हाताऱ्या त्याच्या दिशेने हवेतून वेगाने येत असल्याचं त्याला दिसलं. त्यातील काही त्याच्या खूप जवळपर्यंत पोचल्या. आता त्या आपले धारदार सुळे समीरच्या घशात घालणार इतक्यात तो सुद्धा घाबरून बेशुद्ध झाला. काही वेळाने समीर शुद्धीत आला. त्याला खूप सारी पांढरे कपडे घातलेली माणसे त्याच्या भोवती दिसू लागली. काही वेळाने त्याच्या लक्षात आलं की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. ठीक आहात आपण? त्यातील एका डॉक्टरांनी विचारलं. तसं हो म्हणून त्यानं मान डोलावली. त्याने उजव्या दिशेला मान फिरवली तर त्याला तिथे काही पोलीस दिसले. दादा, माझ्याबरोबर माझे मित्र मैत्रिणी होते, ते कुठे आहेत? समीरनं विचारलं. तसे पोलिसांनी त्याला डावीकडे बघण्यास सांगितलं. त्यानं पाहिलं तर सगळे हळूहळू बेडवरून उठत होते. ते सगळे उठले आणि एकत्र आले. सगळे एकमेकांकडे बघून स्तंभितच झाले. आपण जिवंत कसे वाचलो? इथे कसे आलो? आणि संदीप, तू तर... पोलीस समीरचे बोलणे मध्येच तोडत बोलू लागले. आभार माना त्या हॉटेलमधल्या मुलाचे, ज्या हॉटेलमध्ये तुम्ही काल राहिला होतात. त्याने तुम्हाला सांगितलं होतं की डिसुझा कॉटेजची जागा चांगली नाहीये. त्यानं तुम्हाला इथे येण्यास थांबवलं देखील होतं, पण तुम्ही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलंत आणि त्या भयंकर जागी पोचलात. त्याला शंका आल्यानं त्यानेच आम्हाला फोन करून सगळी हकीकत सांगितली. आम्ही कालच तुमचा शोध घेत जंगलापर्यंत आलो होतो, पण प्रचंड पावसामुळे शोध कार्यात अडथळा येत होता. काहीच दिसत नव्हतं. पाऊस कमी झाला तसा आम्ही पुन्हा शोध सुरू केला आणि आज पहाटे तुम्ही आम्हाला त्या कॉटेजच्या आवारात चिखलात रुतून बसलेले बेशुद्ध अवस्थेत दिसलात. तुमचे फक्त मुंडके बाहेर होते. आम्हाला जर उशीर झाला असता तर त्या कॉटेजच्या आवारात तुम्ही कायमचे गाडले गेला असता आणि कधीच तुमचा शोध लागला नसता. पण साहेब, असे काय आहे त्या जागेत? एवढी भयानक का आहे ती जागा?
समीरनं विचारलं. तसे पोलीस पुढे बोलू लागले. खूप वर्षांपूर्वी एक म्हातारी तिथे राहत होती. ती काळी जादू करण्यात निपुण होती. कित्येक जणांचे प्राण तिनं घेतले होते. तिला अनेकदा अटक सुद्धा झाली होती, पण तिच्या खूप मोठ्या लोकांच्या ओळखी असल्यानं काही महिन्यात ती बाहेर यायची आणि परत आपले धंदे सुरू करायची. तेव्हा आमच्या वरिष्ठांनी ठरवलं की हिचा एन्काउंटरच करायचा आणि ठरल्याप्रमाणे तिला आम्ही संपवलं. तिच्याबरोबर एक माणूस सुद्धा काम करायचा, तोही त्या कारवाईत मारला गेला. ती मरण पावली असून सुद्धा त्या जागेत लोकांचे प्राण जायचे सत्र सुरूच राहिलं. आम्ही जिवंत माणसाशी लढू शकतो, पण ह्या जगात नसलेल्या मनुष्याशी कसे लढणार? आम्हाला कळून चुकलं की मरणानंतर सुद्धा तिच्या त्या भयंकर आत्म्याने काळी जादू करण्याचे प्रकार सुरूच ठेवले होते. त्यामुळे आम्ही ती जागा प्रतिबंधित केली. इंटरनेटवरून त्या कॉटेजचे सगळे डिटेल्स हटवले, पण तरीही ते तुम्हाला कसे मिळाले हे गूढच आहे. असो, आता तुम्ही सेफ आहात. इथून पुढे सगळी माहिती करून घेऊन मगच जिथे जायचं तिथे जात जा. येतो आम्ही, असे म्हणून पोलीस तिथून निघून गेले. बाहेर समीरची गाडी उभी होती. ते सगळे गाडीत गेले. देवाला मनोभावे नमस्कार केला. मनोमन त्या हॉटेलमधील मुलाचे सुद्धा आभार मानले आणि गाडी घराच्या दिशेला वळवली. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.